नमस्ते विद्यार्थ्यांनो, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना पायाभूत घटक आहेत. त्या घटकातील एक लहान घटक म्हणजे डेज ऑफ द वीक. म्हणजे काय तर आठवड्याचे वार किंवा आठवड्याचे दिवस. तर पहा, हे वीक म्हणजे काय तर आठवडा किंवा सप्ताह. आठवडा किंवा सप्ताह. तर पहा, आठवडा किंवा सप्ताह आणि या सप्ताहातील वार आपण पाहणार आहोत. तर बघा, फर्स्ट डे आहे तो आहे मंडे. MONDAY मंडे. मंडे म्हणजे सोमवार. मंडे म्हणजे सोमवार. सेकंड, ट्यूजडे. TUESDAY ट्यूजडे म्हणजे मंगळवार. थर्ड डे ऑफ वीक इज वेन्सडे. WEDNESDAY वेन्सडे म्हणजे बुधवार. त्यानंतर फोर्थ डे थर्सडे. THURSDAY थर्सडे म्हणजे गुरुवार. त्यानंतर फिफ्थ डे फ्रायडे. FRIDAY फ्रायडे म्हणजे शुक्रवार. त्यानंतर सिक्स्थ डे सॅटरडे. SATURDAY सॅटरडे म्हणजे शनिवार. आणि त्यानंतर लास्ट डे ऑफ द वीक संडे. SUNDAY संडे म्हणजे रविवार. तर पहा, या वारावरती शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो. प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असली तरी पण हे वार आधारित धरून आधारावरच यांचा प्रश्न विचारला जातो. तर हे वार पाठ असणं, त्याची स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी बघा, ग्रुप करून मी पुन्हा एकदा ह्या वारांची नावं पाठ कशी करायची ते सांगतो. ग्रुप करायची. तर पहा, MONDAY मंडे. TUESDAY ट्यूजडे. WEDNESDAY वेन्सडे. THURSDAY थर्सडे. FRIDAY फ्रायडे.
SATURDAY सॅटर्डे, SUNDAY संडे म्हणजे रविवार. अशा पद्धतीने 7 वार आहेत. 7 वारांच्या नावांची स्पेलिंग आपल्याला आली पाहिजे. या वारांबरोबरच आपल्याला आणखी काही शब्द माहीत असणं गरजेचं आहे, जे अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे पहा, टुडे, TODAY, टुडे म्हणजे आज. टुडे म्हणजे आज. अतिशय महत्त्वाचा शब्द आहे, कारण या शब्दांना आधारितच पुन्हा प्रश्न विचारले जातात. yesterday, YESTERDAY, yesterday म्हणजे काल. आणि tomorrow, TOMORROW, tomorrow म्हणजे उद्या. त्यानंतर a day before yesterday, a day before yesterday. A day before yesterday. A day म्हणजे एक दिवस. बिफोर पूर्वी, yesterday काल, कालच्या पूर्वी एक दिवस. आपण त्याला काय म्हणतो रे? परवा म्हणतो आहे की नाही? परवा. पण कधीचा परवा? तर मागील, मागचा परवा. मागचा परवा. पण पुढं पण येणारा पण असतो, त्या पण वाराला परवा म्हणतो, आणि पाठीमागच्या पण. मग हा मागचा परवा. आता पुढे येणारा परवा कोणता असेल तर बघा, a day after, AFTER, after tomorrow. A day after tomorrow. आफ्टर टुमॉरो म्हणजे उद्याच्या नंतर एक दिवस. म्हणजे उद्याच्या नंतरचा दिवस परवा, म्हणजे पुढील परवा. पुढील परवा. आलं लक्षात? हे अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत त्याच्याशी संबंधित. तर आपल्याला हे सर्व शब्द नीट काळजीपूर्वक पाठ केले पाहिजेत. यानंतर आपण पाहूया या वारांवरची 5 प्रश्न. कशा प्रकारचे प्रश्न असतात? ह्याच्यापेक्षाही वेगळे असतात, पण आपण पायाभूतमध्ये आणि बेसिकमध्ये हेच 5 प्रश्न पाहूयात. पहा, व्हॉट डे इज इट टुडे? हे बघा, टुडे म्हणजे काय आपल्याला सर्वांना माहीत आहे आता. टुडे म्हणजे आज. मग या प्रश्नाचा अर्थ काय होतो? व्हॉट डे म्हणजे कोणता वार, इज आहे, इट टुडे आज. मग आपल्याला याचं उत्तर काय लिहावं लागेल? पूर्ण वाक्यात पण लिहिता येईल, एका शब्दात पण लिहिता येईल. आपण लिहूयात पूर्ण वाक्यात. काय? आता बघा, टुडे हा शब्द सुरुवातीला, टुडे इज, आणि असेल तो वार. समजा आज आपण सोमवार आहे असं समजलं, तर टुडे इज मंडे, MONDAY, टुडे इज मंडे. हे बघा, वाराचं नाव आणि त्याचं पहिलं अक्षर वाराच्या नावाचं कधी पण कॅपिटल लिहायचं, कधी पण कॅपिटल लिहायचं. हे लक्षात ठेवायचं. कुठं पण आलं तर, सुरुवातीलाच नाही, मध्ये पण आलं तरी वाराचं नाव, त्याची सुरुवात पहिलं लेटर कॅपिटल लिहायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. व्हॉट डे वॉज येस्टरडे?
म्हणजे काल बघा, व्हॉट डे कोणता दिवस, वॉज होता, कधी येस्टरडे म्हणजे काल, काल कोणता वार होता. तर आपण आता आज जर सोमवार असेल याला गृहीत धरून पुढे उत्तर लिहूयात. मग व्हॉट डे वॉज येस्टरडे, काल कोणता असेल मग, तर आता हे येस्टरडे सुरुवातीला घ्यावं लागेल, कॅपिटल लेटर, कारण पहिला अक्षर. येस्टरडे वॉज, बघा टुडे इज मंडे, देन व्हॉट डे वॉज येस्टरडे, काल कोणता वार असेल, तर नक्कीच मंडेच्या पूर्वीचा वार म्हणजे संडे, एस कॅपिटल, SUNDAY, संडे. आलं लक्षात. आता थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट डे विल बी टुमारो, टुमारो हे बघा, येस्टरडे म्हणजे काल होतं आहे की नाही, टुमारो म्हणजे उद्या आहे. मग याच्यावरून आपल्या लक्षात आलं की उद्या कोणता वार असेल, व्हॉट डे कोणता वार, विल बी असेल टुमारो उद्या, मग उद्या कोणता वार असेल, तर हे बघा टुडे इज मंडे, येस्टरडे वॉज संडे, मग उद्या कोणता वार असेल, तर ट्यूजडे. मग उत्तर कसं लिहावं लागेल आपल्याला, टुमारो, TOMORROW, टुमारो विल बी ट्यूजडे, TUESDAY, म्हणजे उद्या मंगळवार असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन पहा, काय आहे क्वेश्चन फोर्थ, तर आपल्या लक्षात येईल. फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट डे वॉज अ डे बिफोर येस्टरडे, व्हॉट डे वॉज द डे बिफोर येस्टरडे, म्हणजे व्हॉट डे कोणता वार, वॉज होता, अ डे बिफोर येस्टरडे, अ डे बिफोर येस्टरडे या सर्वांचा मिळून एक अर्थ आहे, तुम्हाला माहित आहे, कालच्या अगोदरचा वार, म्हणजे आपण याला काय म्हटलेलं आहे, परवा आहे की नाही, परवा, पण कुठला परवा, मागचा परवा, मागचा, बरोबर, मागचा परवा. आणि म्हणून आपलं उत्तर असं असेल बघा, काय असेल तर, अ डे बिफोर येस्टरडे, अ डे बिफोर येस्टरडे वॉज कोणता, नीट लक्षात घ्या, टुडे इज मंडे, अँड येस्टरडे वॉज संडे, आणि बिफोर येस्टरडे म्हणजे येस्टरडेच्या अगोदर तर कोणता असेल, सॅटरडे, SATURDAY, सॅटरडे, म्हणजे परवा कोणता वार होता, तर परवा शनिवार होता. त्यानंतर पाहूयात शेवटचा प्रश्न, हे बघा पाचवा क्वेश्चन आहे, शेवटचा प्रश्न आहे, आणि तो प्रश्न असा आहे की व्हॉट डे विल बी, व्हॉट डे कोणता वार, विल बी असेल अ डे आफ्टर टुमारो, म्हणजे डे आफ्टर टुमारो म्हटलं की पुढील परवा, म्हणजे पुढचा परवा आहे की नाही, उद्याच्या नंतरचा दिवस. मग काय असेल तर पहा, असं लिहावं लागेल आपल्याला, अ डे आफ्टर टुमारो, अ डे आफ्टर टुमारो विल बी म्हणजे असेल कोणता, विल बी, बघा टुमारोला कोणता वार होता, टुमारो तर वर आपल्याला दिलेला आहे, उद्या कोणता वार, मंगळवार म्हणजे ट्यूजडे, तर मग वेन्सडे, टुमारो विल बी वेन्सडे, WEDNESDAY, म्हणजे परवा कोणता वार असेल तर बुधवार असेल. अशा पद्धतीने आपण द डेज ऑफ द वीक, त्यातील 7 वारांची नावे, महत्त्वाचे शब्द
आणि 5 प्रश्न पाहिलेले आहेत. काळजीपूर्वक पहा, समजून घ्या. थँक्यू.